हे बघा, ग्रामपंचायतने बांधलेलं सुलभ शौचालय। गुजरातमध्ये एका ग्रामपंचायतने हे सुलभ शौचालय बांधलेलं आहे। ही जी दुकानं आपण पाहत आहात ना, ही ग्रामपंचायतच्या गावठण परिसरातली असलेली दुकानं आहेत आणि जवळपास 100हून अधिक ही दुकानं आहेत की जी या ग्रामपंचायतने ही विकसित केलेली आहेत आणि सगळी भाड्याने दिलेली आहेत, ज्याचं इन्कम ग्रामपंचायतला चांगल्या प्रकारे होत आहे। आणि एकसारखे बोर्ड तुम्ही पाहू शकता, हे सगळ्यांचे दुकानाचे बोर्ड जे आहेत ना ते एकसारखे आहेत। ही ग्रामपंचायत आली आहे गुजरातमधील आनंद जिल्हा आणि बोरसद तालुक्यामधील भाद्रण ग्रामपंचायत। या ग्रामपंचायतचा जो आता निवडणुका झाली होती त्याच्यामध्ये जे सरपंच निवडून आले त्यांनी हा संपूर्ण उपक्रम राबवला आहे। आणि आरसीसी रस्ता बघा, हा संपूर्ण आरसीसी रस्ता जो आहे ना, हा सुद्धा त्या ग्रामपंचायतने पूर्ण डेव्हलप केलेला आहे। स्वतःच्या वैयक्तिक पहिले फंड काढला, त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी मिळून फंड काढला आणि नंतर निधी सुद्धा आणला मोठ्या प्रमाणात। हा दोन्ही तर्फ्याला बघा तुम्ही फुटपाथ बनवलेला आहे, झाडं लावलेली आहेत, अतिशय हायटेक म्हणजे हा रस्ता बनवलेला आहे। गावामधला प्रमुख मुख्य रस्ता आपण पाहू शकता। एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यात म्हणजे पालघर जिल्ह्यामधील अशी कुठलीही गावं नसतील की एवढ्या मोठ्या गावातला रस्ता, मेन मुख्य रस्ता आणि आरसीसी रोड संपूर्ण डेव्हलप केलेला आहे। हा पाहू शकता आपण, पाठीमागे सुद्धा आहे। एखाद्याने ही व्हिडिओ पाहिली तर त्याला वाटेल की प्रथम दर्शनी हा कुठल्या तरी शहराचा आहे, पण शहराचा नसून हा ग्रामपंचायत मधील रस्ता आहे। आणि विशेष म्हणजे आपल्याकडे जे ठेकेदार असतात ना, रस्त्याचं काम संपलं ना की अर्धवट टाकून पळतात। अनेक ठिकाणी अपूर्ण कामं असलेली आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या ग्रामपंचायतचं बघा, हे समोर बघा डांबर टाकत आहे। जे गॅप फिलिंग आहे ना त्याच्यासाठी हा डांबर टाकत आहे। आपण पाहू शकता त्याच्या हातामध्ये डांबराची किटली आहे, ते डांबरचं गॅप फिलिंग करत आहेत या ठिकाणी। जो रस्त्याला गॅप पडलेला आहे ना, तो रस्त्याला हे कॉम्प्रेसर मारून, विशेष म्हणजे कॉम्प्रेसर मारून माती काढली जाते आणि नंतर गॅप फिलिंग करतात। हा रस्ता जो बनवलेला आहे या ग्रामपंचायतने बनवलेला आहे। अतिशय सुंदर असं हे ग्रामपंचायत। अशा प्रकारे पालघर जिल्ह्यातील आपल्या अनेक जे मोठी ग्रामपंचायत आहेत त्यांचे रस्ते बनतील का, हाच मोठा सवाल आहे। चांगल्या प्रकारे, चला एवढा मोठा रस्ता नाही पण एक चांगल्या क्वालिटीचे उत्तम दर्जाचे रस्ते कधी बनतील ही मोठी शोकांतिका आहे।